बाळा, डोळ्यातले हे अश्रू पुसून घे आधी. तू कोणासाठी रडतो आहेस? जी व्यक्ती तुला रडवून गेली तिच्यासाठी? तू रात्रभर जागत विचार करतोयस की स्वामी, त्या व्यक्तीने असं का केलं? माझं काय चुकलं होतं? मी तर माझं सर्वस्व दिलं होतं, मग त्या व्यक्तीने माझा हात का सोडला? ऐक मग, ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून स्वतःहून गेलेली नाही. तिला मी बाजूला केला आहे. का? कारण तुझं आयुष्य हे एक पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिरात राहण्याची त्या व्यक्तीची पात्रता नव्हती. ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली ती तुला सुख देण्यासाठी नाही, तर तुला एक धडा देण्यासाठी आली होती. काही माणसं आयुष्यात वरदान बनून येतात, तर काही माणसं अनुभव बनून येतात. तिने तुझा हात सोडला कारण त्या व्यक्तीला माहिती होतं की ती तुझ्या प्रगतीच्या आड येते. मी पाहिलं होतं, तू त्या व्यक्तीच्या प्रेमात इतका आंधळा झाला होतास की तुला मी दिसायचा सुद्धा बंद झालो होतो. स्वतःची ओळख विसरला होतास तू. तुला पुन्हा स्वतःची जाणीव करून देण्यासाठी आणि तुला माझ्या जवळ आणण्यासाठी मी त्या व्यक्तीचा पडदा तुझ्या आयुष्यातून हटवला. ती गेली कारण तिचं काम संपलं होतं. तू म्हणतोस त्या व्यक्तीने तुला त्रास दिला, तुझा विश्वासघात केला. अरे, हा जो काही विश्वासघात तुझ्या आयुष्यात घडला ना, तो उगाच नव्हता. हा तुझ्या कर्माचा एक भाग होता. कधी कधी आपण मागच्या जन्मात कुणाचं तरी मन दुखावलेलं असतं आणि या जन्मात ती व्यक्ती आपल्याला सोडून जाऊन तो हिशोब चुकता करते. तो जो त्रास तू आज भोगतोयस, ती तुझी कर्माची पापे जाळून खाक होत आहेत. पण लक्षात ठेव, तिने जे तुझ्यासोबत केलं त्याचं फळ तिलाही मिळेल, पण तू मात्र आता त्यातून मुक्त झाला आहेस. तिने दिलेल्या वेदना म्हणजे तुला मिळालेलं शिक्षण आहे. तुला आता माणसं ओळखण्याची दृष्टी मिळाली आहे. जर ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून गेली नसती तर तुला कधीच कळलं नसतं की तुझ्या आत किती ताकद आहे. तू त्या व्यक्तीवर अवलंबून होतास, पण आता तू माझ्यावर अवलंबून आहेस. तिने दिलेली जखम मोठी असेल, पण त्या जखमेतूनच तुझ्या आत ज्ञानाचा प्रकाश जाणार आहे. रडू नकोस. तिने तुला सोडलं नाही, तर निसर्गाने तुला एका मोठ्या धोक्यातून वाचवला आहे. जेव्हा झाडाचं पान गळून पडतं तेव्हा झाड रडत बसत नाही, कारण त्याला माहिती असतं की जुनं पान गेल्याशिवाय नवी पालवी फुटणार नाही. तुझं आयुष्यसुद्धा असंच आहे. जोपर्यंत तू जुन्या आठवणींना आणि त्या चुकीच्या व्यक्तीला चिटकून राहशील, तोपर्यंत मी तुझ्या आयुष्यात नवी आणि योग्य व्यक्ती कशी पाठवू? तुझे हात जर जुन्या कचऱ्याने भरलेले असतील, तर मी दिलेलं देणं तू कसं स्वीकारणार? ती व्यक्ती गेली कारण तिला जागा रिकामी करायची होती. अशा व्यक्तीसाठी जी तुझा सन्मान करेल, जी तुला स्वामींच्या चरणांपर्यंत घेऊन येईल. तू म्हणतोस तिने तुला फसवले, पण मी म्हणतो तिने तुला मुक्त केले. तू ज्याला प्रेम समजत होतास तो एक मोह होता आणि मोहाचा शेवट नेहमी दुःखद असतो. मी तुला त्या दुःखातून बाहेर काढलंय. आता मोकळ्या मनाने माझ्याकडे ये. बघ, तुझं आयुष्य किती सुंदर आहे. त्या एका व्यक्तीपलीकडेही तुझं एक मोठं जग आहे, ज्याची तुला विस्मरण झालं होतं. आता वेळ आली आहे पुन्हा स्वतःला शोधण्याची. तुला वाटतंय सगळं संपलंय. अरे, आता तर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. तुझा हा जो काही अपमान झाला, जे काही तुला सोसावं लागलं, ती तुझ्या भविष्यातील यशाची शिडी आहे. ज्याच्या आयुष्यात वादळं येत नाहीत, त्याला शांततेची किंमत कळत नाही. स्वामी म्हणून मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात येणारी पुढची वळणं खूप सुंदर आहेत. ती व्यक्ती का गेली? कारण तुझ्या भविष्यात जे सुख लिहिलं आहे, त्या सुखाचा आनंद घेण्याची त्या व्यक्तीची कुवत नव्हती. ती व्यक्ती काच होती आणि तू हिरा आहेस. काचेला हिऱ्याची किंमत कधीच कळत नाही.
आता तुझे हे अश्रू माझ्या चरणी अर्पण कर. पुन्हा एकदा ताठ मानेने उभा राहा. जो तुला सोडून गेला त्याला हे कळावं की त्याने काय गमावलं आहे, पण तुला मात्र हे कळायला हवं की तू काय मिळवलं आहेस. तू मला मिळवलं आहेस. ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे आहेत त्याला एका व्यक्तीच्या जाण्याने काय फरक पडणार. तू एकटा नाहीस. तुझं संपूर्ण भविष्य माझ्या नियोजनात आहे. बाळा, तू अजूनही त्याच विचारात अडकला आहेस. आजही तुला वाटतंय की ती व्यक्ती गेली म्हणून तुझं जग थांबलंय. अरे, एका गोष्टीचा विचार कर. एखाद्या सामान्य दुकानात हिरे विकायला ठेवले तर त्या दुकानदाराला त्याची किंमत कळेल का रे? तो तर त्याला काच समजून फेकून देईल. तसंच काहीसं तुझ्या बाबतीत घडलंय. तू एक मौल्यवान हिरा होतास, पण ज्याच्या हातात मी तुला सोपवलं होतं त्याची लायकीच नव्हती तुला सांभाळण्याची. ती व्यक्ती गेली कारण तिची पात्रता संपली होती. माझं नियोजन समजून घे. मी तुला अशा लोकांपासून नेहमी लांब करतो जे तुझ्या भविष्यातील यशाचा भार पेलू शकत नाहीत. तुला वाटतंय तुझा अपमान झाला, पण मी म्हणतो तुझं रक्षण झालं. जर ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात तशीच राहिली असती तर तिने तुला आतून पोखरून काढलं असतं. तुझे पंख कापले असते. तुला उडू देण्यासाठी आणि तुला तुझ्या खऱ्या उंचीची जाणीव करून देण्यासाठी मी त्या व्यक्तीचा हात तुझ्या हातातून सोडवला. ती व्यक्ती गेली कारण तिला तुझ्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाचा भाग होता आलं नसतं. माझ्या दरबारात अशाच लोकांना जागा मिळते जे निस्वार्थी असतात. ती व्यक्ती स्वार्थी होती आणि स्वार्थाचा माझ्या भक्ताच्या आयुष्यात काहीच काम नाही. तू विचारतोस, स्वामी, एवढा मोठा विश्वासघात का झाला? एवढा मनस्ताप का दिला? अरे, सोन्याला जेव्हा शुद्ध करायचं असतं तेव्हा त्याला आगीत जळावं लागतं. तुझ्या मनावरची ती मोहमायेची पूट काढण्यासाठी मला हा वेदनेचा अग्नी गरजेचा होता. तिने जे काही केलं, तो विश्वासघात, ते खोटं बोलणं, तो अपमान, हे सगळं तुझ्यासाठी एक शाळा होती. या धक्क्याशिवाय तुला माणसं ओळखण्याची पारख आली नसती. तू जगाला खूप सरळ समजत होतास, पण जगाचे खरे दात तुला दाखवणं गरजेचं होतं. तू म्हणतोस तिने तुला फसवलं, पण मी म्हणतो तिने तुला जागं केलं. आता तुझ्या डोळ्यांवरची ती प्रेमाची पट्टी निघाली आहे. आता तुला सत्य दिसते. हा जो काही त्रास तू भोगला आहेस ना, तो तुझ्या कर्माचा हिशोब तर होताच, पण त्यासोबतच ती तुझ्या भविष्यातील खंबीरपणाची तयारी होती. आज तू रडतोयस, पण उद्या याच वेदनेमुळे तू इतका मजबूत होशील की जगातील कोणतंही वादळ तुला हरवू शकणार नाही. रडू नकोस. तिने दिलेला प्रत्येक घाव तुझ्या प्रगतीची एक नवी वाट उघडणार आहे. जेव्हा निसर्गाला काहीतरी भव्य निर्माण करायचं असतं तेव्हा तो आधीची जागा साफ करतो. तुझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पाहून घाबरू नकोस. ती पोकळी मीच निर्माण केली आहे, कारण मला तिथे काहीतरी दिव्य भरायचं आहे. तू जर त्याच जुन्या कुजलेल्या आठवणींना धरून बसला असतास तर मी तुला नवीन काय देऊ शकलो नसतो. ती व्यक्ती गेली कारण तिने तुझा वेळ आणि तुझी ऊर्जा चोरली होती. आता तो वेळ तुझा आहे. आता ती ऊर्जा तुझी आहे. स्वतःकडे बघ. तू किती बदलला आहेस. पूर्वी तू त्या व्यक्तीच्या एका शब्दासाठी धावायचास. आता तू माझ्या एका नामासाठी आसुसलेला आहेस. हाच तो बदल मला हवा होता. तू त्या व्यक्तीचा गुलाम झाला होतास. आता तू माझा लाडका भक्त झाला आहेस. गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वामींच्या सानिध्यात येणं यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काय असू शकतं. ती गेली कारण तिला तुझ्या आयुष्यातील कुबेराचा वाटा घेता आला नसता. आता तू एकटा नाहीस. आता तुझ्यासोबत ब्रह्मांड नायक उभा आहे. रिकाम्या हातानेच तर माणूस विश्व जिंकतो हे विसरू नकोस. बाळा, एक अंतिम सत्य लक्षात ठेव. या जगात तुझं कुणीच नाही आणि तू कुणाचाच नाहीस. तू फक्त माझा आहेस.
माणसं येतात आणि जातात. ही तर केवळ एका स्टेशनरीवरची गर्दी आहे. कुणी 2 स्टेशन सोबत येईल, कुणी 10, पण शेवटी तुला तुझ्या मुक्कामावर एकटंच पोहोचायचं आहे. ती व्यक्ती गेली कारण तिचं स्टेशन आलं होतं, तिचं कार्य संपलं होतं. आता मागे वळून त्या स्टेशनकडे बघत बसू नकोस. पुढचा प्रवास खूप सुंदर आहे. मी तुझ्यासाठी अशा व्यक्तींची आणि अशा संधींची वाट पाहत उभा आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. तुझ्या डोळ्यातले हे अश्रू आता सुखाच्या पावसात बदलतील. ज्याने तुझा अपमान केला त्याला त्याचं फळ काळच देईल. पण तू मात्र त्या सुडाच्या भावनेतून मुक्त हो. तिला माफ कर आणि विसरून जा. तू जेव्हा तिला विसरशील तेव्हाच तू खऱ्या अर्थाने माझ्या जवळ येशील. तू माझा अंश आहेस आणि अंशाला कोणाच्याही जाण्याने काहीच फरक पडत नाही. तू पूर्ण आहेस, तू समर्थ आहेस. कायम लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.